सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरातील नेतर्डे खोल बागवाडी येथे अवघ्या 18 वर्षीय युवतीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवार 6 डिसेंबर सकाळी उघडकीस आली। मयुरी आनंद परब वय वर्ष 18 असं मृत्यू झालेल्या युवतीचं नाव असून ही घटना समजताच संपूर्ण गावात हळहळ पसरली। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरच्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी मयुरीला हाक मारली, मात्र प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी खोलीत पाहणी केली असता तिनं गळफास घेतल्याचं लक्षात आलं। कुटुंबियांना हा धक्काच बसला आणि त्यांनी तत्काळ बांदा पोलिसांना माहिती दिली। घटना समजताच पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी कर्मचारी सिद्धार्थ माळकर, कोळेकर आणि संगीता बुर्डेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला। मयुरीनं आत्महत्या नेमकी का केली याची माहिती अजून समोर आलेली नाही। तपासात ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनास्थळी कोणतेही संशयास्पद पुरावे किंवा जबरदस्तीचे संकेत सापडलेले नाहीत, मात्र नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे। कुटुंबियांकडूनही प्रथमदर्शनी कोणतीही विशेष माहिती मिळालेली नाही। मयुरी परब ही आपल्या कुटुंबासोबत नेतर्डे खोल बागवाडी येथे राहत होती। ती अभ्यासू आणि शांत स्वभावाची होती असं स्थानिकांनी म्हटलंय। तिच्या अचानक मृत्यूच्या घटनेनं सर्वजण स्तब्ध झालेत। अवघ्या 18व्या वर्षी एखाद्या मुलीनं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय। शेजारी आणि परिचितांनी देखील दुःख व्यक्त करून कुटुंबियांना धीर दिलाय। बांदा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। युवतीनं आत्महत्या का केली याबाबत सर्व बाजूंनी चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। कोकण कट्टा न्यूज, सिंधुदुर्ग।